नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। पहिल्या पावसाची चाहूल लागली की कोकणात रानावनात ताजं हिरवं अळू भरभरून उगवतं। आज आपण बनवणार आहोत कोकणातील अतिशय पारंपरिक आणि चविष्ट असं अळूचं फतफतं। मित्रांनो, आमच्या गावाकडच्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। अळूचं फतफतं बनवण्यासाठी आपल्याला कडधान्य लागणार आहे। त्यासाठी मी चणे अर्धी वाटी भिजत टाकलेले 6 ते 7 तास। आता त्यातलं पाणी गाळून टाकून पुन्हा एक पेला पाणी टाकलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये उकडवून घ्यायचं आहे। तुम्ही चण्याच्या जागेवर शेंगदाणे किंवा वाटाणे वगैरे पण तुम्हाला जे आवडतं ते कडधान्य वापरू शकता। चणे शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। त्यासाठी मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 1 वाटी छोटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर थोडीशी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, जरासा आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सर्व वाटण मला लागणार नाही अळूच्या फतफत्यासाठी। 2 ते 3 चमचेत मी वापरणार आहे, बाकीचं वाटण मी ठेवून देणार आहे। त्यासाठी तुम्ही वाटणाचं प्रमाण कमी पण करू शकता। 1 चमचा तव्यामध्ये तेल टाकून तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण, आलं आणि मिरची टाकायची आहे आणि ती अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे आणि मग कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा भाजला की ओलं खोबरं आपण घेतलेलं आहे ते पण टाकायचं आहे आणि कांद्याबरोबर ओलं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे। हे बघा, वाटणाचं साहित्य भाजून झालेलं आहे। आता ते थंड करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये जी कोथिंबीर घेतली आहे ती टाकलेली आहे आणि पूर्ण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे वाटण मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, सर्वप्रथम ताजं अळू स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतलं की ह्या बघा या पद्धतीने असं चिरून घ्यायचं आहे। त्याचे देठ काढून ठेवायचे आहेत। हे देठ कोवळे आहेत त्यामुळे मी त्याची सालं काढून ते देठ घेणार आहे आणि या पद्धतीने असं जाडसर अळू विळीवर किंवा सुरीने चिरून घ्यायचं आहे। हे बघा, अळू जाडसर असं चिरून झालं की एका टोपामध्ये मी काढून घेत आहे आणि त्यामध्ये जरासंच पाणी टाकणार आहे आणि हे अळू शिजवून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं। ही रेसिपी चवीला झणझणीत, पौष्टिक आणि भाकरी किंवा गरमागरम भातासोबत अप्रतिम लागते। एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल। हे बघा, अळू मी शिजवून घेतलेलं पूर्णपणे थंड करून घेतलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे। मी वाटण लावून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच्यामधूनच मी हे बारीक करून घेते आहे अळू। हे बघा, अळू पण मिक्सरमधून असं बारीक करून घेतलेलं आहे आणि चणे पण कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये मस्त असे उकळलेले आहेत। पहिल्या पावसात मिळणार हे ताजं अळू वापरून बनवलेलं पारंपरिक कोकणी अळूचं फतफतं तुम्हाला कसं वाटलं आणि माझ्या रेसिपी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। इकडे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते ठेचून घेत आहे फोडणीसाठी आणि थोडासा मी कांदा घेतलेला आहे। आलं लसूण पेस्ट जराशी लागणार आहे आणि मसाल्यामध्ये मी मालवणी मसाला 1 चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे। इकडे आता अळूचं फतफतं बनवायला घ्यायचं आहे। त्यासाठी मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं, त्यामध्ये आता सर्वप्रथम लसूण टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। लसूण परतून घेतलं की कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण तेलामध्ये लसूण बरोबर भाजून घ्यायचा आहे।
कांदा आणि लसूण तेलामध्ये भाजून झाले की मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, बिया काढून टाकलेला आहेत आणि तो टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल. आणि तो पण तेलात थोडा परतून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर जराशी आलं लसूण पेस्ट टाकत आहे. मसाले व्यवस्थित असे परतून झाले की त्यामध्ये वाटण आपण जे करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. मी 3 छोटे चमचे वाटण टाकत आहे. आपले जे पोहे खाण्याचा चमचा असतो त्या मापाने मी 3 चमचे वाटण टाकलेलं आहे. आणि ते पण मसाल्यात असं परतून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनटं मसाल्यामध्ये परतून घेतल्यावरती त्याला साईडने असं तेल सुटायला द्यायचं आहे वाटणाला. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. वाटणाच्याच चवीपुरतं टाकायचं आहे, कारण आपण चणे जे उकडून घेतलेले आहेत त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी टाकायचं आहे. हे बघा, वाटणाला साईडने असं तेल सुटायला लागलं आहे. आता चणे आणि अळू एकत्र असे फोडणीला द्यायचं आहे. अळूला बघा मस्त असा हिरवागार कलर दिसतोय. आणि जरासंच वाटणाच्या भांड्यामधून मी पाणी टाकत आहे, जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आणि 4 ते 5 मिनटं अळू हे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मी कोकम टाकत आहे. अळूला खाज सुटते, त्यामुळे कोकमाचा वापर करायचा, आंबट थोडं. कोकम नसेल तर लिंबू रस वगैरे पिळला तरी चालेल. हे बघा, मस्त अशी कोकणी मालवणी पद्धतीने अळूचं फतफतं बनवून तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.